या प्रियानो यावेळेस आपण आपल्या आजच्या या उपासनेला आरंभ करूया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की त्या परमेश्वराने आम्हाला त्याच्या शरणाजवळ येण्याची संधी या प्रभूच्या उपासनेद्वारे दिलेली आहे. प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. देवाच्या नावाला धन्यवाद असतो. तो आमचा पुनरुत्थित ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये खरोखर आशीर्वाद आहे, त्याच्याद्वारे तारण आहे आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे आमचं एक पुनरुत्थान निश्चितच आम्हाला लाभणार आहे. याकरिता जिवंत देवाच्या नावाला मान गौरव आदर सन्मान असो. या प्रियानो आपण यावेळेस ही वेळ प्रभूच्या हातामध्ये समर्पित करूया आणि या उपासनेचा आध्यात्मिक लाभ आम्हाला घडावा हीच आपण देवाचरणी यावेळेस विनंती करू. देव इस्रायलावर शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा आहे. या आपण यावेळेस प्रार्थनेत असूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराया, आम्ही यावेळी तुझ्या नावाला धन्यवाद देत, तुझ्या नावाला उंचवीत प्रभू तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर स्वतःला नतमस्तक करीत प्रभू परमेश्वर उपस्थित करीत आहोत. प्रभू जो वचन सांगतं की देव इस्रायलावर शुद्ध मनाच्या लोकांवर कृपा करणार आहे. प्रभू आमचा विश्वास आहे की ऐकून एक पुत्राद्वारे प्रभू तू आम्हाला शुद्ध केलं, पवित्र केलं आणि प्रभू परमेश्वरा प्रभू आमच्यावर कृपा केलेली आहे. आम्ही यावेळी तुझे उपकार मानतो. प्रभू त्या परमेश्वराचा हा पुनरुत्थानाचा प्रभुवाद आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दिलास याबद्दल आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानत आहोत. प्रभू आम्ही तुला विनंती करतो की प्रभू आज तुझ्या सानिध्यामध्ये प्रभू या उपासनेमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. त्या पुनरुत्थानाचा आशीर्वाद, त्या ख्रिस्ताचा आशीर्वाद आम्हाला आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये लाभावा हीच आम्ही या समोर तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. प्रभू ते आमचे जीवन सर्वस्व आम्ही केवळ तुझ्याच हातामध्ये यावेळी समर्पित करीत आहोत. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान प्रभू आम्ही केवळ तुला देतो. उपासनेमध्ये आमच्या जीवनाचा पुढारी तू परमेश्वर आमच्याद्वारे तुझं गौरव करून घे. प्रभू आमची फलित निवेदनही प्रभू परमेश्वरा तू स्वीकारावे, वचनाद्वारे तू आशीर्वादित करावे. आणि प्रभू आज त्या परमेश्वरा या पहिल्या प्रभाव निमित्ताने प्रभू प्रभूच्या विधीतही आमच्या सहभागी होत आहोत. तुझ्या विधा सोबत येण्याचं धाडस, धैर्य प्रभू तुझ्याद्वारे तू आम्हाला प्रदान करी देखील आम्ही तुला विनंती करीत. झालेल्या प्रत्येक चुकाबाराची क्षमा करून प्रभू त्या तुझ्या विधा सोबत येण्याकरिता प्रभू तू आम्हाला कृपा करेल आम्ही या समय तुला विनंती करतो. प्रभू आपलं जीवन सर्व काही वेळ तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो. प्रार्थना आमचा धन्यवाद प्रिय प्रभू येशू त्याच्याच बोलणे पुन्हा बाबा म्हणून राहील बाबा, आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद. सुप्रियानो खरोखर आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित ख्रिस्त आहे आणि त्या पुनरुत्थित ख्रिस्ताची आराधना उपासना करण्याकरिता आज आपण त्या परमेश्वराच्या चरणाजवळ यावेळेस उपस्थित आहोत. तर आपण यावेळेस विशेष प्रकारे आपल्या स्थानावर उभे राहूया आणि प्रथम गीत गात आपण यावेळेस परमेश्वराचा जयजयकार करू. आपण आपल्या प्रभुरायाचा, त्या ख्रिस्ताचा आपण यावेळेस जयजयकार करूया.
देवाच्या नावाला धन्यवाद दुसऱ्या वेळेस आपण उभे असताना कृष्णाचा मतांगीकार आपल्या विश्वासाचा अंगीकार आपण यावेळेस करूया. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरियापासून जन्मला ज्याने मध्य पिलाच्या वेळेस दुःख भोगले ज्याला ओझस कमी दिले जो मरण पावला ज्याला पडले तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. येथून जीवदांचा व मेलेल्यांचा न्याय करावा जो येणार आहे त्याविषयी मी विश्वास करीतो. पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्र जनाची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास करीतो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्री शोभा सौंदर्य माझी जीवनी येशू पवित्र तू शुद्ध माझ करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. मंडळी यावेळेस आपल्या स्थानावर बसून घे. यावेळेस आपण आपल्या परमेश्वराच्या चरणाजवळ पुन्हा एक वार नतमस्तक होऊया आणि आपण यावेळेस विशेष प्रकारे मध्यस्थीची प्रार्थना करीत परमेश्वराला आपलं समर्पण आपण करू. आपण यावेळेस प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा प्रेमळ प्रिय प्रभू येशूराया आम्ही या समय प्रभू तुझे उपकार मानित आहोत तुझ्या नावाला स्तुतित आहोत तुझ्या नावाला उंचवित आहोत.
आणि प्रभू तुझ्या चरणाजवळ प्रभू आपल्या जीवनाचा आम्ही समर्पण करीतो. प्रभुराया तू आम्हाकरिता प्रभू परमेश्वरा या जगी आला. प्रभू येशू तुझं येणं आमच्या जीवनामध्ये आम्हाला तारण देणार ठरलंस. प्रभू त्या परमेश्वराची सेवा तुला दिली. त्या परमेश्वराची सेवा करण्याद्वारे या दैवी राज्याच्या सर्व गोष्टी प्रभू तू आम्हाला सांगितल्या. देवाची इच्छा तू आम्हाला कळवली. देवाचा मार्ग तू आम्हाला दाखविलास. आणि प्रभू परमेश्वराच्या वधस्तंभावर आपली प्राणाहुती देऊन प्रभू परमेश्वरा तू आम्हाकरिता प्रभू परमेश्वरा आपला प्राण प्रभू त्या ठिकाणी दिलास. प्रभू त्या वधस्तंभावर प्रभू परमेश्वर आपली प्राणाहुती देत असताना प्रभू आमचे पाप तुझ्यावर लादण्यात आले. प्रभुराया त्या परमेश्वरा तू निर्दोष असताना देखील प्रभू तू दोषी ठरविण्यात आला. प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे तू आपल्या एकुलत्या एक पुत्राद्वारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रभू सैतानाच्या प्रत्येक बंधनातून सोडवून प्रभुराया तुझ्या समक्षतेमध्ये येण्याकरिता प्रभू तू आमच्याकरिता मार्ग खुला केलास. म्हणून आम्ही या समयी तुझे उपकार मानित आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचा त्या मरणावर मिळवलेला विजय प्रभू आम्हाला आमच्या जीवनामध्ये या गोष्टीची आशा देत आहे की प्रभू आम्हासही आमच्या जीवनामध्ये त्या परमेश्वरा मरणावर विजय देणारा तो आमचा देव आहे. प्रभू परमेश्वरा मरण हे आमच्याकरिता शेवट नसून प्रभू परमेश्वरा तुझ्या सार्वकालिक जीवनाचं ते आमच्याकडे द्वार आहे, मार्ग आहे बाबा. आणि प्रभू परमेश्वरा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे प्रभुराया तू आमच्या जीवनामध्ये त्या परमेश्वरा आमचं पुनरुत्थान निश्चित केलं. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभुराया या समय प्रभू तुझे उपकार मानित आहोत. या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रभू तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा तुझे लेख होण्याकरिता देखील प्रभू तुझ्या परमेश्वरा तू संधी दिलेली आहेस. प्रभू हा आशीर्वाद तू आम्हाला दिलेला आहेस. म्हणून आम्ही या समय तुझे मनपूर्वक आभार मानित आहोत. प्रभुराया या समय तुला प्रार्थना करीतो. प्रभू आज त्या परमेश्वरा हा पुनरुत्थानाचा रविवार हा प्रभुवार प्रभू परमेश्वरा प्रभू तुझ्या या उपासनेच्या माध्यमातून प्रभू आम्ही साजरा करीत असताना प्रभुराया त्या परमेश्वरा याचा आध्यात्मिक लाभ तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होऊ द्यावा ही देखील आम्ही तुला विनंती करीत आहोत. तुझ्या पवित्र आत्म्याकरवी प्रभू आमच्या ख्रिस्ती जीवनाचं पुढारी पण कर हीच आम्ही या समय तुला विनंती करू. प्रभू आमच्या समस्त मंडळीवर प्रभू तुझा तू आशीर्वाद दे. त्या समस्त मंडळीला प्रभुराया त्या परमेश्वरा तुझ्या प्रीती तुझ्या कृपेत तुझ्या प्रभू परमेश्वरा प्रार्थनेत वचनात प्रभू परमेश्वरा सेवेत प्रभू तू पुढे अग्रेसर करून घे. आणि प्रभुराया प्रभू आमच्या जीवनाद्वारे प्रभू सदुदित करून केला जावा हीच आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. मंडळीतील प्रत्येक कुटुंबांना प्रभू आम्ही आज या समय तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू परमेश्वरा तुझी सुख शांती कुटुंबांमध्ये नांदू दे. आणि प्रभुराया कुटुंबाच्या प्रभू परमेश्वर आध्यात्मिकतेमध्ये देखील प्रभू तुझ्याद्वारे प्रभू परमेश्वरा उन्नती प्राप्त व्हावी हीच आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. प्रभुराया त्या परमेश्वरा प्रभू आमच्या मंडळीतील प्रत्येक घटकाकरिता आम्ही प्रार्थना करतो. प्रभू त्या परमेश्वरा प्रत्येकावर तुझा विशेष आशीर्वाद दे. लहान लेकरं आहेत बाबा आम्ही त्यांच्याकरिता तुझं प्रार्थना मागित आहोत. त्यांना प्रभू तुझ्यामध्ये प्रभू तू स्थिर कर, दृढ कर. आणि प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये प्रभू विशेष प्रकारे कलावून कौशल्य तुझ्या गौरवाकरिता प्रभू त्यास प्राप्त होऊ दे आम्ही या समय तुला विनंती करतो. अभ्यासामध्ये प्रभू परमेश्वरा शालेय जीवनामध्ये शैक्षणिक जीवनामध्ये प्रभू लेकरांना प्रभू परमेश्वरा तू विशेष प्रकारे बुद्धी ज्ञानाने परिपूर्ण करावे आम्ही या समय तुझ्या विनंती करतो. तरुण तरुणींना तुझ्या हातामध्ये देत आहोत. त्यांच्या जीवनाची प्रभू तू विशेष प्रकारे काळजी घे बाबा. युगातील मोपाशापासून त्यांना त्यास अधिक घेऊन प्रभू तुझ्या त्या परमेश्वरा मार्गात अग्रेसर होण्यास आपल्या निर्माणकर्त्याचं स्मरण करून प्रभू प्रत्येक पाऊल उचलण्यात प्रभू तू त्यांना प्रभू परमेश्वरा तुझं सामर्थ्य प्रदान करावे या समय तुझं विनंती करत आहोत. बाबा त्याच्या प्रभू परमेश्वरा प्रत्येक प्रभू भविष्यातील गोष्टींमध्ये प्रभू त्यांचा वाकाड्या हो. आणि प्रभू त्या लेकरांच्या तरुणांच्या द्वारे प्रभू परमेश्वरा तुझं प्रभू गौरवी सेवा कार्य प्रभू तू करून द्यावं देखील आम्ही या समय तुझं विनंती करतो. प्रत्येक दाम्पत्य आज प्रभू आम्ही या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रत्येक दाम्पत्य आज प्रभू परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाने तू भर बाबा. प्रभू त्याच्या कुटुंबीय जीवनाला प्रभू तुझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण कर. प्रभू परमेश्वरा प्रभू आपल्या कुटुंबाला तुझ्यामध्ये प्रभू पुढे घेऊन जाण्यास अग्रेसर करण्यात प्रभू तू त्यांना प्रभू तुझ्या दैवी साह्याने परिपूर्ण करावे आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. बाबा प्रभू त्या परमेश्वरा प्रत्येक प्रभू वरिष्ठ प्रियजन प्रभू आमच्या त्या परमेश्वरा अवशिष्ट जन प्रभू आम्ही आज याच करिता प्रार्थना करीत आहोत. त्याच्या प्रभू परमेश्वरा या समयामध्ये तुझा आधार तू दे. कारव्यात प्रभू त्याच्या जीवनाची तू काळजी व्हा बाबा. परमेश्वरा तू वचनात आम्हाला म्हणतो की तुमचे केस तुमच्या वृद्धाप काळात मी तुम्हाला वागविणार आहे. प्रभुराया त्या परमेश्वरा प्रभू त्याच्या जीवनाला प्रभू तुझ्या आशीर्वादाने भरावे, आरोग्याने भरावे हीच आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत.
लोक तुझी कशी आजारी आहेत बापा प्रभू परमेश्वरा प्रभू आम्ही प्रत्येक त्या आजारी लोकांकरता या समितीजवळ प्रार्थना करतो त्यांना प्रभू आया तुझ्या तत्वाचा स्पर्श तू कर प्रभू परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो की आमच्या कार्यक्रम यांच्याकरिता प्रभू परमेश्वरा त्यांना तू स्पर्श करून तुझ्या आरोग्याने परिपूर्ण कर बापा त्यांच्या गुणामध्ये प्रभू तुझी साक्ष प्रभू परमेश्वरा प्रस्थापित होऊ देईल आमची असं तुला नम्रतेची प्रार्थना आहे बापा त्या मुलग्याचा त्रास प्रभू परमेश्वरा शरीरातील इतर प्रत्येक व्याधी प्रभू दूर कर बापा प्रभू तू त्यांना तुझ्या आरोग्याने जोराकडे सुधारणी याच्याकरिता प्रार्थना करतो त्यांना प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य लाभू दे बापा प्रभू त्या परमेश्वरा तुझद्वारे प्रभू परमेश्वरा शक्ती सामर्थ्य त्यांना प्राप्त होईल अशी तू दया कर प्रभू काय या सर्व तुझ्याजवळ आम्ही विनंती करतो प्रभू बापा प्रार्थना करतो विद्या प्रभू आमच्या गायलांटी प्रभू यांच्याकरिता प्रभू काय त्यांना प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे तुझ्या जगण्याचा स्पर्श प्राप्त होऊ दे प्रभू त्या परमेश्वरा हॉस्पिटलमध्ये औषधोपचार करू बापा त्या प्रभू योग्य प्रतिसाद प्राप्त होऊन प्रभू त्यांना त्या परमेश्वरा तुझ्या आरोग्याने भरावे आम्ही आज तुला विनंती करीत आहोत प्रभू परमेश्वरा आशीर्वादातील प्रभू त्या चांगली प्रतिकार शक्ती तुझ्याद्वारे प्राप्त होऊ दे त्याने प्रभू परमेश्वरा योग्य तुम्हाला आदर प्रभू त्या परमेश्वरा प्रभू त्या आजारातून त्यांना तू बाहेर काढावे आम्ही आज तुला विनंती करतो परमेश्वरा त्याच्यावर तुझं वर्चस्व तुझे प्रभू देखील आमची असं तुला विनंती आहे परमेश्वरा आमचे सचिन दादा प्रभू आम्ही त्यांच्याकरिता प्रार्थना करीत आहोत प्रभू त्या परमेश्वराचे देखील प्रभू औषधोपचार देत असताना प्रभू त्यांना प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याने कर बाबा प्रभू त्या त्या परमेश्वरा ट्रीटमेंट चालू आहे प्रभू सर्व प्रभू परमेश्वरा त्यांच्याकरिता आरोग्याची तुझी दया कर बापा आणि प्रभू परमेश्वरा प्रभू शरीरामध्ये प्रभू परमेश्वरा प्रत्येक कमतरता प्रभू तू भरून काढून प्रभू त्या परमेश्वरा प्रभू तुझं आरोग्य त्यांच्या जीवनामध्ये तू प्रस्थापित करावं आम्ही असं तुझ्याजवळ विनंती करीत आहोत परमेश्वरा प्रभू आम्ही तुला विनंती करतो की त्याची प्रभू परमेश्वरा चांगली प्रभू प्रतिभा शक्ती त्या असेल तू द्यावी आणि प्रभू त्या परमेश्वरा प्रभू या प्रादुर्भाव परमेश्वरा संपूर्णरित्या प्रभू बाहेर निघल्यास प्रभू तू त्यांना सहाय्य करावे असं तुला विनंती करीत आहोत बापा प्रभू परमेश्वरा आम्ही प्रभू या समिती आमच्या श्रीमंती यांच्याकरिता प्रार्थना करीत आहोत प्रभू त्यांना प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य प्रदान करतो प्रभू त्या त्या परमेश्वरा खराब राहते प्रभू आम्ही तुला प्रार्थना करतो की त्या प्रभू परमेश्वरा शरीरातील प्रत्येक प्रभू त्या व्याधी येशूच्या नावामध्ये प्रभू त्यांना प्रभू तुझे आरोग्य करावे प्रभू आम्ही त्यांच्याकरिता या समिती तुझ्याजवळ विनंती करीत आहोत प्रभू बापा तू आमचा प्रार्थना ऐकणारा देव आहे प्रभू आम्ही आपली दृष्टी केवळ तुझ्याकडे लावित आहोत परमेश्वरा तुझं आरोग्य करून प्रत्येकास द्यावे हीच आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करतो आमच्या बरोबरांची यांच्याकरिता प्रार्थना करीतो त्यांना तुझ्या आरोग्याने कर परमेश्वरा तुझा स्पर्श तू त्यांना कर प्रभू त्या तुझ्या आरोग्याने प्रभू त्यांना परिपूर्ण करावे आम्ही या समय तुला विनंती करतो तुझ्याची प्रत्येक कमकुवतता प्रभू येशूच्या नावाने प्रभू तुझ्या सामर्थ्याने प्रभू त्या परमेश्वरा प्रभू ते ताजतवाने होतील प्रभू त्यांना प्रभू तुझं त्या परमेश्वरा चांगलं स्वास्थ्य लाभेल अशी तू दया कर आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत बापा प्रभुराया परमेश्वरा इथे प्रभूची तुम्ही आचार्य प्रभू तुझी कशी आहे तुझ्या आम्ही प्रत्येकांना या समितीच्या हातामध्ये देत आहोत प्रत्येक परमेश्वरा आमच्या आचार्य जनाच्या प्रभू कुटुंबांना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत प्रभू परमेश्वरा या समयामध्ये प्रत्येकाच्या प्रभू प्रार्थना तू एक त्यांना तुझ्या विश्वासामध्ये स्थिर कर गंभीर कर आणि प्रभू परमेश्वरा तुझा अद्भुत चमत्कार प्रभू प्रार्थनेच्या उत्तराच्या माध्यमातून प्रभू प्रत्येक कुटुंबामध्ये प्रभू त्या लोकांच्या जीवनामध्ये प्रभू प्राप्त होईल अशी दया करावी आम्ही या समितीच्या जवळ प्रार्थना करीत आहोत बापा तू आमचा प्रार्थना प्रभू परमेश्वरा ऐकून प्रभू त्याची उत्तर देणारा तू आमचा जिवंत देव आहे प्रभू त्या परमेश्वरा उत्तर देत आहेस त्याबद्दल आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानितो बापा प्रभू परमेश्वरा आमच्या मंडळीला प्रभू सदुदित तुझ्यामध्ये प्रभू अग्रेसर करून घे की देखील आम्ही तुला विनंती करतो संपूर्ण जगाकरिता आमच्या देशाकरिता राज्याकरिता प्रार्थना करतो बापा प्रभू परमेश्वराची आरोग्याची गरज आहे त्या प्रभू परमेश्वरा प्रभूची स्थिरतेची आवश्यकता आहे बापा ती तुझ्याद्वारे प्राप्त होते त्या प्रभू परमेश्वरा तू त्या परमेश्वरा प्रभू या महामारीमुळे कसं परिणाम दाखवला आहे परमेश्वरा प्रभू स्थिरता आहे त्याचे सर्व प्रभू दूर करून द्या परमेश्वरा पुन्हा एक बार प्रभू त्या या संपूर्ण जगाला प्रभू सुरक्षित करावे परमेश्वरा मी या स्तुतीच्या विनंती करीत आहोत प्रभू त्या प्रत्येक परमेश्वरा वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना प्रभू वैज्ञानिकांना संशोधकांना परमेश्वरा आम्ही प्रभू त्या प्रत्येकांना तुझ्या हातामध्ये देतो प्रभू या क्षेत्रामध्ये प्रभू कारण बसलेल्या प्रत्येक जणांना प्रभू तुझी कृपा तू पुरी वापर परमेश्वरा लोकांची सेवा जी करीत आहेत त्याच्याकरिता आम्ही या समितीजवळ विनंती करीत आहोत त्यांना देखील प्रभू परमेश्वरा तुझा आशीर्वाद लाभू दे प्रभू तू त्यांना प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याच्या कुंपणामध्ये ठेव आम्ही या समितीला विनंती करीत प्रभू त्या परमेश्वरा प्रत्येकाच्या जीवनाची काळजी प्रभू आम्ही आज या समिती प्रभू परमेश्वरा तुझे उपकार मानित आहोत या पुनरुत्थानाचा प्रभुवार तू आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिलेला आहे प्रभू महिन्याचा पहिला प्रभुवार तू आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे तुला तुझे उपकार करतो प्रभू त्या तुझ्या उपासनेमध्ये सहभागी होत असताना तुझ्या या सभोवती देखील प्रभू परमेश्वरा उपस्थित होणार आहोत त्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत तुला दिलेला साखावेत प्रभू परमेश्वरा आम्ही ग्रहण करणार आहोत
प्रभू आम्ही तुला विनंती करतो की त्या पावित्र युक्त प्रभू परमेश्वरा यामध्ये आम्ही सहभागी व्हावे. प्रभू अशी तू दया कर बाबा. प्रभू परमेश्वरा प्रभू आम्ही तुला विनंती करतो की त्या प्रभू कळत झालेल्या प्रत्येक चुका पदाची तू आम्हाला क्षमा कर. प्रभू परमेश्वरा तुझ्या पावित्राने तू आम्हाला परिपूर्ण कर. हीच आमची असमय तुला नम्रतेची विनंती आहे. प्रभू परमेश्वरा प्रभू त्या उपासनेमध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा विचारांचा मनाचा ताबा घ्यावा. ही देखील प्रभू आम्ही असमय तुझ्या विनंती करतो. प्रभू बाबा या समय प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्यावर विनंती करत आहोत. त्या उपासनेमध्ये आम्ही सहभागी आहोत. तुझ्या वचनांकडे आम्ही लक्ष केंद्रित करू बाप्पा. त्याद्वारे प्रभू तू आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोलावे. तुझं वचन आज आमच्या जीवनामध्ये तुझ्या आशीर्वादातून येणारे व्हावे आम्ही या समय तुझ्यावर विनंती करतो. प्रभू त्या सर्वस्व आम्ही तुला समर्पित करतो. आमचा जीव आत्मा शरीर आम्ही तुला देतो बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा पुढील वेळी या उपासनेच्या द्वारे तुझं गौरवावं हीच तुला विनंती करीत प्रार्थना आमचा धन्यतार तुझे प्रवेश करेल याच्याच पुढे प्रणाम मागतो म्हणून जाईल बाप्पा. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. प्रभूची स्तुती असो. प्रियानो आमचा जिवंत देव परमेश्वर हा खरोखर आमच्या जीवनावर कृपा करणारा देव आहे आणि त्या प्रभूद्वारे आम्ही आपल्या जीवनामध्ये आशीर्वादित आहोत. या प्रियानो यावेळेस आपण विशेष प्रकारे आजच्या मनाकरिता निवडण्यात आलेल्या शास्त्र भागाचं आपण वाचन करणार आहोत. यावेळेस आपण नवीन करार यातील मत्तेय शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि वचन 1 ते 10 आपण विशेष करून वाचूया. मत्तेय शुभवर्तमान याचा 28वा अध्याय वचन 1 ते 10 वाचण्याप्रमाणे सांगते. येशूचे पुनरुत्थान. शब्बातानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मग्दलिया मरिया व दुसरी मरिया या कबर पाहावयास आल्या. तेव्हा पहा मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन दोन एकीकडे लोटली आणि तीवर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. देवदूताने त्या स्त्रियास म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खिळलेला येशूचा शोध तुम्ही करीता, हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या तो निजला होता ते हे स्थळ पहा आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यास सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे. पहा तो तुमच्या आधी गलिलात जात आहे. तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल. पहा मी तुम्हाला हे सांगितले आहे. तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यास हे वर्तमान सांगावयास धावत गेल्या. मग पहा येशू त्यास भेटून म्हणाला, कल्याण असो. त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून नमन केले. तेव्हा येशूने त्यास म्हटले, भिवू नका. जा माझ्या भावास सांगा की त्यांनी गलिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन. परमेश्वर देव वाचलेली वचने आज आमच्या मनाची कला करीत आहे. आध्यात्मिक लाभाची करू. परमेश्वराच्या नावाला मान गौरव आदर सन्मान असो. प्रभू येशूच्या प्रेमळ मधुर नावात आपल्या प्रत्येकाला सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो आज आम्ही पुनरुत्थान रविवार प्रभुवार साजरा करण्याकरिता देवाच्या चरणाजवळ उपस्थित आहोत. या उपासनेमध्ये परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण उपस्थित आहोत आणि आमचा विश्वास आहे प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे. प्रियानो जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद असो. आमचा तो ख्रिस्त हा पुनरुत्थित झाला. विशेष प्रकारे आम्ही पाहतो उत्तम शुक्रवारच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने आपला आत्मा परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून आपला प्राण त्यागला आणि विशेष प्रकारे मरणाच्या स्वाधीन त्याने स्वतःला केले. माझ्या प्रियांनो आम्ही पाहतो की हे मरण जे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वीकारले होते, ज्या मरणाच्या स्वाधीन प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला केले होते, ते मरण प्रभू येशू ख्रिस्ताला थांबवू शकले नाही. ते मरण प्रभू येशू ख्रिस्ताला रोखू शकले नाही. त्या मरणाचा विजय प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनावर झालेला नाही. पण आम्ही पाहतो की मरण जे आहे ते विशेष प्रकारे त्या मरणावर प्रभू येशू ख्रिस्ताने विजय मिळवून तो पुनरुत्थित झालेला आहे. आणि तो पुनरुत्थित ख्रिस्त जो आहे माझ्या प्रियांनो वचन आम्हाला सांगतं की त्याच्या सांगण्याप्रमाणे तो पुनरुत्थित झाला. तो मरणातून उठला. जर आम्ही मत्तेय शुभवर्तमान 16वा अध्याय जर पाहतो तर त्या ठिकाणी आम्हाला आढळून येईल की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मरणाचे भविष्य जे आहे किंवा आपल्या पुनरुत्थानाचे जे भविष्य आहे हे अगोदरच आपल्या शिष्यांना त्याने सांगून ठेवले होते. तो कशासाठी या जगामध्ये आलेला आहे या गोष्टीची पूर्व कल्पना त्याने आपल्या शिष्यांना दिली होती.
आणि म्हणून आम्ही पाहतो की जेव्हा देवदूत त्या ठिकाणी त्या कबरेजवळ विशेष प्रकारे त्या कबरेची धोंड एकीकडे लोटून त्या ठिकाणी जेव्हा तो उपस्थित आहे, त्या ठिकाणी आम्हाला मत्ते शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आम्हाला सांगतो की त्या ठिकाणी मरिया आणि मगदलिया मरिया आणि दुसरी मरिया जी आहे त्या स्त्रिया त्या ठिकाणी येऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शनाकरिता ते उपस्थित झालेले आहेत. आम्हाला दिसून येईल की विशेष प्रकारे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू झालेला आहे, त्यानंतर आम्हाला मत्ते शुभवर्तमान 27वा अध्याय सांगतं की त्याची उत्तरक्रिया देखील त्या ठिकाणी झालेली आहे. आणि अरिमथायकर योसेफ जो आहे त्याने याची जबाबदारी स्वीकारली. आम्हाला मत्ते 27वा अध्याय याच्या 57व्या वचनापासून तर 66व्या वचनापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. आणि आम्ही पाहतो की त्याने विशेष प्रकारे येशूचे शरीर जे आहे ते त्या ठिकाणातील शासनाकडे त्याने त्याची मागणी केली. ते त्याला जेव्हा मिळाले, त्या ठिकाणी आम्हाला वचन सांगतं की त्याने तागाच्या वस्त्रात त्याला गुंडाळले. त्यानंतर खडकात खोदलेल्या एका कबरेमध्ये, ज्या कबरेमध्ये अद्याप कोणालाही ठेवले नव्हते, त्या कबरेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर जे आहे तागाच्या वस्त्रांनी गुंडाळून त्या ठिकाणी ठेवले. आणि माझ्या प्रियांनो, आम्हाला दिसून येते की गालिलाहून या स्त्रिया ज्या आहेत त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शनाकरिता, प्रभू येशू ख्रिस्ताची भेट घेण्याकरिता त्या ठिकाणी आली. ही भेट कशी होती तर आम्ही त्याविषयी जर विशेष प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला दिसून येईल की सुगंधित द्रव्य, सुवासिक तेल त्यांनी तयार केले आणि ते तयार करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरावर लावण्याकरिता ते त्या ठिकाणी जवळ काही जाण्याची त्यांनी आपली तयारी दर्शवली. तो मार्ग त्यांनी धरला आणि त्या कबरेजवळ ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. माझ्या प्रियांनो, जर या गोष्टीकडे आम्ही पाहिलं तर आमचा एखादा प्रिय व्यक्ती जेव्हा विशेष प्रकारे तो या जगातून जातो, त्यावेळेस आम्हाला ही गोष्ट कळते माझ्या प्रियांनो की त्यासाठी आपली आपुलकी, आपल्या प्रीतीचे प्रतीक म्हणून ही जी गोष्ट आहे, ही जी कृती आहे, ही करण्याची परंपरा यहुदी लोकांमध्ये असलेली आम्हाला विशेष प्रकारे आढळून येते. आणि या परंपरेनुसार, त्या रीतिरिवाजानुसार आपल्या प्रिय व्यक्तीला, व्यक्तीवर असलेली जी आपली प्रीती आहे ते प्रकट करण्याकरिता त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि माझ्या प्रियांनो, आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते की जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचले, त्या आपल्या जीवलगाला आपल्या प्रीतीचं प्रतीक प्रकट करण्याकरिता त्या ठिकाणी तो त्यांना सापडलेला नाही. देवदूत जेव्हा त्या ठिकाणी उपस्थित आहे, वचन आम्हाला सांगतं, 3रं वचन जर आम्ही पाहिलं तर त्या देवदूताचे जे रूप होते ते विजेसारखे होते, त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते, त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. ज्यांनी ते दर्शन पाहिलं, ज्यांनी ते विशेष प्रकारे देवदूताला पाहिलं, ते जे सैनिक त्या ठिकाणी ज्यांची ड्युटी त्या ठिकाणी लावण्यात आली होती, पहारेकरी जे होते त्या ठिकाणी पहारा देत होते की येशूच्या शिष्यांनी येऊन त्याला घेऊन जाऊ नये, याकरता जेव्हा त्याला त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते, आम्ही पाहतो की ते लोक त्या ठिकाणी भीतीने थरथर कापले आणि ते मृतप्राय झाले. काय घडत आहे त्यांना कळत नव्हतं, काय घडत आहे त्यांना समजत नव्हतं. आणि माझ्या प्रियांनो, आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते की जेव्हा प्रभू येशू त्या देवदूतांनी त्यांना जेव्हा दर्शन दिलेलं आहे, त्या स्त्रियांनी जेव्हा हा प्रसंग त्या ठिकाणी पाहिलेला आहे, तो त्यांना म्हणत आहे भिवू नका. निश्चितच हा प्रसंग त्यांना घाबरविणारा होता. अशी कल्पना केली नव्हती, अशी गोष्ट त्यांच्या समोर घडलेली नव्हती. आणि म्हणून ते त्या ठिकाणी भयभीत झाले आणि त्या दूताने त्यांना म्हटले की भिवू नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा शोध तुम्ही करीत आहात हे मला ठाऊक आहे. हा एक संदेश देण्याकरिता परमेश्वराने आपल्या दूताला त्या ठिकाणी पाठविले. आणि माझ्या प्रियांनो, आम्ही पाहतो की जेव्हा तो दूत जो आहे त्यांना सांगत आहे की तुम्ही येथे का आलेले आहात, त्या वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त, अर्थातच त्या वधस्तंभावर ज्याने आपला प्राण त्यागला, त्या वधस्तंभावर ज्याने आपली प्राणाहुती दिली, त्या वधस्तंभावर त्याने आपला शेवटचा उद्गार काढून आपला आत्मा परमेश्वराच्या हातामध्ये सोपून दिला, त्याला तुम्ही भेटण्याकरिता आले आहात, त्याचा तुम्ही शोध घेण्याकरिता या ठिकाणी आले आहात हे मला ठाऊक आहे. तो त्या ठिकाणी बोलत आहे. पण माझ्या प्रियांनो, पुढील 6व्या वचनामध्ये जर आम्ही पाहतो तर तो देवदूत त्यांना म्हणतो तो येथे नाही, तो येथे नाही. इतर शुभवर्तमान जर आम्ही पाहतो तर आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते की ह्या त्याच स्त्रिया होत्या, त्यांनी विशेष प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला त्या कबरेमध्ये जेव्हा ठेवण्यात आले होते, त्यावेळेस त्या सैनिकांचा पाठलाग करून त्यांनी पाहिले की यातच त्याला ठेवलेले आहे. आणि म्हणून 3ऱ्या दिवशी हे शेवटचं आपलं प्रीतीची कृती करण्याकरिता ते त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या कबरेजवळ आलेले आहेत. पण देवदूत त्यांना सांगत आहे ज्याचा तुम्ही शोध घेण्याकरिता इथे आला तो येथे नाही.
ज्याला तुम्ही पाहण्याकरिता ज्याच्या जो तुमचा जीव लगा, ज्याला येथे विशेष प्रकारे या कबरेमध्ये ठेवण्यात आले होते, तो येथे नाही, हे जेव्हा त्यांना सांगत आहे, निश्चितच ते त्या ठिकाणी भूतकाळात पडले असते. निश्चितच ते ठिकाण त्यांच्या समोर एक प्रश्न उभा राहिला असेल, आम्ही तर येथेच ठेवले पण तो येथे नाही, हा देवदूत आम्हाला अशा प्रकारे कसे काय सांगत आहे. पण आम्ही पाहतो की त्याचा पुढचा विशेष प्रकारे जो उद्गार होता किंवा पुढचं जे वाक्य होतं, पुढचा जो संदेश त्या स्त्रियांकरिता होता, तो हा होता की तो म्हणत आहे की तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. तो जरी मरण पावला, त्याने जरी स्वतःला मरणाच्या स्वाधीन केले, देवाच्या हातामध्ये त्याने आपला आत्मा सोपविला, पण त्याने जे आपल्या पुनरुत्थानाविषयी तुम्हाला सांगितले होते, जे भविष्य केले होते, तो आपल्या सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. आपल्या सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या तो निजला होता ते स्थळ तुम्ही पहा. तो निजला होता ते स्थळ तुम्ही पहा. ही गोष्ट त्याला त्या ठिकाणी आम्ही पाहतो, त्या स्त्रियांना त्या ठिकाणी त्या देवदूताने सांगितले. माझ्या प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनाच्या जेव्हा तारणारा म्हणून या जगामध्ये त्याने जन्म घेतला, त्याच्या जन्माचा आनंद जेव्हा मोठ्या उत्साहाने आनंदाने आम्ही आपल्या जीवनामध्ये साजरा करीत असतो, माझ्या प्रियांनो, त्याचप्रमाणे हा पुनरुत्थानाचा दिवस देखील आमच्याकरिता आम्हाला आनंदित करणारा आहे. हा पुनरुत्थानाचा दिवसही आम्हाला देवाची प्रीती आमच्या जीवनामध्ये प्रगट करणारा आहे. ज्याप्रमाणे देवाने या जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होत नाही. त्याच देव परमेश्वराने आपली प्रीती अशी प्रगट केली की त्याने आपल्या पुत्राला मरणातून पुनरुत्थित केले, आणि त्याने माझ्या प्रियांनो आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या पुनरुत्थानाची एक आशा दिलेली आहे. त्या परमेश्वराने आपली दैवी प्रीती केवळ त्याच्या जन्माद्वारेच नव्हे, पण त्याच्या पुनरुत्थानाद्वारे देखील त्याने आपल्या दैवी प्रीतीचं प्रमाण जे आहे ते आमच्या समोर त्याने प्रगट केलेलं आहे. येशूचं जे पुनरुत्थान आहे हे देवाच्या त्या दैवी प्रीतीचं प्रगटीकरण आहे. देवाच्या दैवी प्रीतीचं हे प्रगटीकरण आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, हे मरण जे आहे ते त्या ठिकाणी ख्रिस्ती लोकांकरिता किंवा विश्वासणाऱ्यांकरिता शेवट नव्हतं. त्याच्या शिष्यांकरिता, त्याच्या अनुयायांकरिता हा जे मरण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी स्वीकारले होते, ते मरण शेवट नव्हते. काही शिष्य जे आहेत ते त्या ठिकाणी निराश झाले, भयभीत झाले. वचन आम्हाला पुढे जर आम्ही पाहतो तर ते गालिलामध्ये एका खोलीमध्ये जाऊन त्यांनी स्वतःला बंद करून घेतले होते. ते त्या ठिकाणी घाबरून गेले होते. येशू ख्रिस्ताला आता त्यांनी विशेष प्रकारे या लोकांनी मारून टाकले. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो मरण पावलेला आहे, आता आम्ही काय करावे हे त्यांना कळत नव्हते. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, जर आम्ही पाहतो तर आम्हाला दिसून येईल की त्यांनी स्वतःला एका खोलीमध्ये बंद करून घेतले होते. ते भयभीत झाले होते. लोक आम्हाला काय म्हणतील, हे सैनिक आमचा पाठलाग तर करणार नाही, आम्हाला तर जीवे मारणार नाही. पण माझ्या प्रियांनो, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगतो की मी माझ्या शिष्यांना, माझ्या अनुयायांना मी येऊन भेटणार आहे. आणि म्हणून त्या स्त्रियांना जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी दर्शन देत आहे, आम्हाला या ठिकाणी दिसतं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो 9व्या वचनामध्ये, मग पहा येशू त्यास भेटून म्हणाला, अर्थात मगदालिया मरिया आणि जी दुसरी मरिया होती त्यांना भेटून येशू ख्रिस्त म्हणतो, कल्याण असो. त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून नमन केले. तेव्हा येशूने त्यास म्हटले, भिऊ नका, जा माझ्या भावास सांगा की त्यांनी गलिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेल. तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेल. माझ्या भावांना जाऊन तुम्ही हा संदेश द्या. त्यांना तुम्ही सांगा की मी येऊन तुमची भेट घेणार आहे. मी मेलो होतो, पण मी या ठिकाणी कुठल्या आत्म्या स्वरूपात नव्हे, भूताच्या स्वरूपात नव्हे. कारण अनेक ठिकाणी जर आम्हाला दिसून आले, आम्ही जर पाहिले तर येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यातही जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याजवळ पाण्यावरून चालून येतो, शिष्य म्हणतात भूत आहे. येशू ख्रिस्त त्यांना सांगू इच्छित आहे, या ठिकाणी मी तुम्हाला भेटावयास येत आहे. मी त्या मरणावर विजय मिळवलेला आहे. मी कुठल्या एखाद्या तुमच्या समोर फक्त मी डोळ्याने दिसेल, तुम्ही मला स्पर्श करू शकणार नाही, अशा दृष्टीने मी तुमच्या समोर येत नाहीये. पण माझ्या भावास जाऊन तुम्ही सांगा की मी तुमची भेट घेण्याकरिता मी येत आहे. मी तुमच्या दृष्टीस पडणार आहे. तुम्ही मला चाचपडून तुम्ही पाहू शकणार आहात. तुम्ही मला स्पर्श करू शकणार आहात, आणि याकरिता मी तुमची येऊन भेट घेणार आहे. माझ्या प्रियांनो, जे प्रभू येशू ख्रिस्ताने बोलले ते प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केले. या गोष्टीची खात्री करून देण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित होऊन आपल्या अनुयायांना, शिष्यांना भेटण्याकरिता विशेष प्रकारे जात असलेला मला या शास्त्रभागाच्या माध्यमातून या ठिकाणी कळून येते.
प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पुनरुत्थित झाला, अनेक ठिकाणी त्याने या गोष्टीची खात्री करून दिली की मी पुनरुत्थित झालेलो आहे. ज्या हाडा मांसाने तुम्ही विशेष प्रकारे मला त्या वधस्तंभावर मृत झालेले तुम्ही पाहिले, मरणाच्या स्वाधीन होत असलेले तुम्ही पाहिले, त्याच हाडा मांसांनी मी पुनरुत्थित झालेलो आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, जर आम्ही अनेक पवित्र शास्त्रातील नवीन करारातील चारही शुभवर्तमान जर आम्ही पाहिले तर आम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल की मरिया मगदलिया यांना प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिले, विशेष प्रकारे पेत्राला दर्शन दिले. आम्हाला दिसून येईल क्लेपास आणि इतर शिष्य जे इमाऊसच्या त्या रोडवर तेव्हा ते जात होते त्या ठिकाणी त्यांना दर्शन दिलेलं आहे. आम्हाला दिसून येते की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना, जे 11 शिष्य एका खोलीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिले. आम्हाला पुढे आढळून येते की एका पर्वतावर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांची भेट घेतो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने पुनरुत्थित झाल्यानंतर आपल्या पुनरुत्थानाचं प्रमाण जे आहे आपल्या शिष्यांना, अनुयायांना दिलेलं आहे. आणि माझ्या प्रियांनो, आज जे आम्ही लोक आहोत, आम्ही जे ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, आम्ही जे ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेले आहोत, ख्रिस्ताच्या मागोमाग चालण्याचा जो आम्ही आज प्रयत्न करीत आहोत, त्याचा मार्ग जो आहे तो आम्ही आपल्या जीवनामध्ये स्वीकारून त्या मार्गामध्येच आम्ही पुढे जाऊ, हा जो निश्चय करून आम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहोत. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या पुनरुत्थानाचं प्रमाण आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त आहे. आमच्या जीवनामध्ये अनेक आशीर्वाद, आमच्या जीवनामध्ये अनेक अनुभव जे देव परमेश्वराने दिलेले आहेत, ख्रिस्ताने दिलेले आहेत, त्याद्वारे आम्ही म्हणू शकतो की आमचा प्रभू येशू ख्रिस्त आज आमच्या समवेत आहे, त्याची उपस्थिती आमच्या सोबत आहे, त्याच्या उपस्थितीचा, समक्षतेचा अनुभव आमच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही घेत आहोत. वचन आम्हाला जरी सांगते की तो आमच्या पित्याच्या उजवीकडे जाऊन बसलेला आहे आणि तेथे तो आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे, त्या ख्रिस्ताच्या प्रार्थनेचा प्रभाव आज आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होतो. आमच्या अडीअडचणीच्या समय ख्रिस्ताची ती मध्यस्थी त्या ठिकाणी परमेश्वराच्या उजवीकडे बसून जो तो करीत आहे, त्या मध्यस्थीचा परिणाम आज आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवू शकतो, त्याचा प्रभाव आज आम्ही आपल्या जीवनामध्ये अनुभवू शकतो, त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आज अनुभवू शकतो. माझ्या प्रियांनो, परमेश्वर देव जो आहे तो आम्हाला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे आपल्या दैविक प्रीतीचं प्रगटीकरण पुन्हा एक वार त्याने करून दिलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, अर्थातच त्याचं दैवीपण जे आहे ते त्या ठिकाणी प्रगट झालं. प्रभू येशू ख्रिस्त ज्याप्रमाणे त्याच्यामध्ये देवाचा एकुलता एक पुत्र म्हणून जेव्हा तो देहधारण करून या जगामध्ये आला, हाडा मांसाचा म्हणून त्याने जेव्हा आमच्यामध्ये विशेष प्रकारे वस्ती केली, सेवा कार्य केलं, तो प्रभू येशू ख्रिस्त केवळ हाडा मांसाचा असून त्या मृत्यूच्या स्वाधीनत्व झाला नव्हे, पण त्या मृत्यूवर विजय मिळवून तो पुनरुत्थित झाला आणि देवाची प्रीती जी आहे त्याद्वारे आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाली, ती प्रगट झाली. आणि म्हणून ख्रिस्ताचं पुनरुत्थान जे आहे ते आम्हाला या गोष्टीची आज खात्री करून देत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे बलिदान होतं ते स्वीकारण्यात आलं. आपण उत्तम शुक्रवारच्या दिवशी पाहिले की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या वधस्तंभावर त्याला टांगण्यात आले, गिळण्यात आले, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी त्याच्यावर सर्वांचे पाप लादण्यात आले. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला तो निर्दोष असताना देखील त्याला त्या ठिकाणी दोषी ठरवण्यात आले. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला विशेष प्रकारे निर्दोष अशा कोकऱ्यासारखे त्याला त्या ठिकाणी स्वतःचं अर्पण त्याला करावं लागलं. आणि माझ्या प्रियांनो, ते अर्पण जे आहे पुनरुत्थान आम्हाला या गोष्टीची खात्री करून देते की प्रभू येशू ख्रिस्ताचं ते बलिदान स्वीकारण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी जे पापासाठी प्रायश्चित आपल्या जीवनाच्या द्वारे दिलेलं आहे ते प्रायश्चित स्वीकारण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान जे आहे ते स्वीकारण्यात आलेलं आहे. हे आम्हाला त्याचं विशेष प्रकारे जे पुनरुत्थान आहे आज आमच्या जीवनामध्ये याचा प्रमाण देत आहे. आणि म्हणून वचन आम्हाला सांगतं की या पहिले ग्रंथिकारास पत्र याचा 15वा अध्याय त्याचं 17 वचन जर आम्ही पाहिलं तर वचन म्हणतं, आणि ख्रिस्त उठविला गेला नसेल तर तुमचा आमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. जर ख्रिस्ताचे पुनरुत्थान जर झाले नाही तर माझ्या प्रियांनो अजून आम्ही आपल्या पापातच आहोत. पण ख्रिस्ताचं पुनरुत्थान जे झालेलं आहे याचं प्रमाण हे आहे की आमच्या पापाची क्षमा झाली. आमच्या पापांसाठी जी प्राणाहुती त्याने दिली त्या प्राणाहुतीला परमेश्वराने स्वीकारलेला आहे. जो यज्ञ त्याने आपल्या जीवनातून त्या ठिकाणी अर्पित केलेला आहे, माझ्या प्रियांनो त्याचा स्वीकार केला, त्याला मान्यता मिळालेली आहे, या गोष्टीचं प्रमाण आहे. जर प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं नाही तर अजून आम्ही आपल्या पापातच आहोत. आमच्या पापांची क्षमा झालेली नाही. शैतानाच्या त्या बंधनातून आम्ही सोडले गेलेलो नाही. आम्हाला विशेष प्रकारे आमच्या जीवनामध्ये त्या पापाच्या अधिपत्याखाली आम्ही आपल्या जीवनामध्ये आहोत. ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी सांगतं. पण वचन आम्हाला हे सांगत आहे
इतिहास आम्हाला हे सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाले. माझ्या प्रियांनो, जर प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे, जर तो मेलेल्यातून उठविला गेलेला आहे, तर माझ्या प्रियांनो त्याचं पापाचं प्रायश्चित, ते विशेष प्रकारे तो यज्ञ त्या ठिकाणी मान्य करण्यात आला. तो पाप बली प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे तो त्या ठिकाणी अर्पण्यात आला. त्या वधस्तंभावर त्याला जेव्हा अर्पण्यात आलेला आहे, माझ्या प्रियांनो त्याचा स्वीकार केलेला आहे, याची खात्री आम्हाला हा प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान जे आहे ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला करून देते. दुसरी खात्री प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे जे आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होते ती ही, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले पुनरुत्थान व जीवन मी आहे. जो कोणी मेला असला तरी तो जगेल. जर आम्ही त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवित आहोत, माझ्या प्रियांनो, जर त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे, तर नवीन जन्माची आशा आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली. नवीन जन्माची खात्री आम्हाला येशूचं पुनरुत्थान आमच्या जीवनामध्ये आज करून देत आहे. जर आम्ही वाचतो पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 3रं वचन जर आम्ही पाहिलं, तर वचन आम्हाला सांगतं, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळविण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला आहे. येशू ख्रिस्ताच्या त्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला पुन्हा जन्म त्याने दिलेला आहे. जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तो नवी उत्पत्ती आहे. का माझ्या प्रियांनो? कारण त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे. परमेश्वराने त्याला विशेष प्रकारे त्या मरणातून बाहेर काढून त्याचं पुनरुत्थान जेव्हा झालेलं आहे, आम्हाला या गोष्टीची खात्री करून देते की आमचा देखील नवीन जन्म होणार. पहिल्या आदमाद्वारे ज्या पापाचा प्रवेश या जगामध्ये मानवीय जीवनामध्ये झाला, त्या पापाचा प्रवेश आम्हाला आमच्या जीवनामध्ये मरण देणारा ठरला. पण त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, प्रभू येशू ख्रिस्ताचा त्या मरणावर विजय आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमच्या नवीन जन्माची आम्हाला खात्री करून देत आहे. वचन म्हणतं की ख्रिस्ताच्या त्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे त्याने पुन्हा आम्हाला पुन्हा जन्म दिलेला आहे. त्याने आम्हाला पुन्हा जन्म दिलेला आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही देवाच्या द्वारे नवी उत्पत्ती झालेलो आहोत. या नवी उत्पत्तीचा अनुभव आम्ही आपल्या जीवनामध्ये घेत आहोत. आम्ही अगोदर जसे आहोत तसे नाही आहोत. का? कारण येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आणि त्या पुनरुत्थानाद्वारे हा नवीन जन्माचा अनुभव आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. आम्हाला त्या सैतानाच्या बंधनातून मुक्ततेचा अनुभव आमच्या जीवनामध्ये होत आहे. आम्हाला विशेष प्रकारे आम्ही मरणामध्येच आमचा शेवट होणार नाहीये, पण सार्वकालिक जीवनाकडे आम्ही जाणार आहोत. नवीन जन्म आम्हाला प्राप्त होणार आहे. हे ख्रिस्ताचं पुनरुत्थान आम्हाला आमच्या जीवनामध्ये सांगत आहे. आणि म्हणून ख्रिस्ताचं पुनरुत्थान आम्हाला नवीन जन्माची खात्री करून देत आहे. ख्रिस्ताचे पुनरुत्थान आम्हाला नवीन जन्माची खात्री करून देत आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो की जीवन जे आहे ते मरणाहून सामर्थ्यशाली ठरलेलं आहे. लाईफ इज मोर पॉवरफुल दॅन डेथ. ख्रिस्ताने जरी मरण स्वीकारलं, पण जेव्हा तो पुनरुत्थित झाला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे आम्हाला देखील जन्म मिळाला, आम्हाला देखील नाविन्य प्राप्त झालं आणि हे नवीन जन्म आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणार आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, या ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची खात्री आज प्रत्येकाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावयाची आहे. ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे आणि जर त्या ख्रिस्ताला मी माझ्या जीवनामध्ये स्वीकारलेलं आहे, आम्ही आपल्या जीवनामध्ये आज खात्री करून घेऊया की मी खरोखरच नवीन जन्म पावलेला आहो काय, आहे काय? नवीन जन्मामध्ये माझ्या जीवनाची वाटचाल मी करीत आहे काय? ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं 2000 वर्षापूर्वी. त्याने वधस्तंभावर आपली प्राणाहुती दिली आणि त्यासोबत त्या मरणावर त्याने विजय मिळविला. पण मी अजूनही जुन्या जीवनामध्ये आहे काय? अजूनही मी जुन्या मनुष्यत्वामध्ये आहे काय? अजूनही मी त्या पहिल्या आदमाप्रमाणेच आपलं जीवन जगत आहे काय? की हा जो दुसरा आदम ख्रिस्त देवाने आमच्यासाठी माझ्यासाठी या जगामध्ये पाठविला, त्या दुसऱ्या आदमाद्वारे मी नवीन जन्म प्राप्त करून घेतला आहे काय? माझ्या प्रियांनो, याचं निरीक्षण आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायचं आहे. आत्मपरीक्षण आमच्या जीवनामध्ये करावयाचं आहे. पुनरुत्थान, ख्रिस्ताचे पुनरुत्थान आम्हाला खात्री देत आहे की आमचा नवीन जन्म आहे. माझ्या प्रियांनो, त्या नवीन जन्मामध्ये आम्ही आज पुढे अग्रेसर होत आहोत. जर आम्ही आज जुन्याच जन्मामध्ये आहोत, आम्ही त्या अगोदरच्याच जीवनामध्ये जर आम्ही जगत आहोत, सैतानाच्याच बंधनामध्ये आम्ही अडकलेलो आहोत, आम्ही सैतानाच्या त्या गोष्टीतून आम्ही जर बाहेर निघत नाही आहोत, आम्ही माझ्या प्रियांनो त्या पुनरुत्थानाचा अनुभव अद्यापही आपल्या जीवनामध्ये घेतलेला नाही, ही गोष्ट आम्हाला आज स्वतःला सांगणं गरजेचं आहे.
जर आम्ही नवीन जन्मामध्ये चालत आहोत तर आम्हाला स्वतःला हे देखील सांगणं गरजेचं आहे की मला माझ्या ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या खात्री माझ्या जीवनामध्ये झालेली आहे आणि म्हणून मी नवीन जन्मामध्ये पुढे अग्रेसर होत आहे. वचन सांगत आहे की त्याने ख्रिस्ताला मृतातून जिवंत करण्याद्वारे त्याचा पुनरुत्थानाच्या द्वारे त्याने आम्हाला नवीन जन्म दिलेला आहे. माझ्या प्रियांनो, आम्हाला नवीन जन्मामध्ये पुढे अग्रेसर व्हावयाचं आहे. हे पुनरुत्थान केवळ यासाठी नाही की वर्षातून एकदा आम्ही तो आनंद साजरा करावा, प्रार्थना करावी, पवित्र शास्त्रातील ते वचन वाचावं, त्याच्यावर काहीतरी ऐकावं आणि परत आम्ही आपल्या पुढील जीवनामध्ये पुढील वर्षामध्ये आम्ही त्याचप्रमाणे आपल्या मनाप्रमाणे पहिल्या आदामाप्रमाणेच आम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करावी. यासाठी परमेश्वराने ख्रिस्ताला मृतातून उठविले नाही. त्या ख्रिस्ताचं पुनरुत्थान त्याने त्या ठिकाणी घडवून आणलेलं नाही. पण माझ्या प्रियांनो, आम्हाला नवीन जन्माची खात्री व्हावी यासाठी त्याने आम्हाला तो पुनरुत्थित ख्रिस्त आमच्याकडे त्याने दिलेला आहे. माझ्या प्रियांनो, या नवीन जन्माची खात्री आज आम्हा प्रत्येकाला आमच्या जीवनामध्ये करून घ्यायची. तिसरी महत्वाची गोष्ट जर आम्ही पाहतो तर आम्हाला या ठिकाणी दिसून येते करंथीकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय त्याचं 20 आणि 21 वचन जर आम्ही पाहतो तर वचन आम्हाला म्हणतं, तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहे, तो महानिद्रा घेणाऱ्यातला प्रथम फळ असा आहे, कारण मनुष्याच्या द्वारे मरण आले म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. आम्हाला या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे, तिसरी महत्वाची जी खात्री आमच्या जीवनामध्ये करून देते ती ही की मनुष्याच्या द्वारे जरी मरणही आले पण मनुष्याच्या द्वारेच देव परमेश्वराने पुनरुत्थानही आमच्यासाठी त्याने आणलेले आहे. आमचंही पुनरुत्थान होणार आहे याची खात्री येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आज देवाच्या निवडलेल्याच्या जीवनामध्ये, देवाच्या त्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये याची खात्री तो देत आहे. आम्ही जरी मरण पावलो, आमचा जरी शेवट झाला, आम्ही माझ्या प्रियांनो त्या मरणाच्या विशेष प्रकारे स्वाधीन आम्ही नसणार आहोत, पण आमचं देखील पुनरुत्थान होईल याची खात्री येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आम्हाला सांगते. याचं प्रमाण आम्हाला देते, कारण ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे ते मेले असले तरी जगतील हे देवाचं वचन आम्हाला म्हणतं. तो पुनरुत्थान व जीवन आहे. माझ्या प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमचं देखील पुनरुत्थान होणार आहे याची खात्री त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आज आम्हाला करून देते. आणि म्हणून आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये या खात्रीने स्वतःचं जीवन परिपूर्ण करून घ्यावयाचं आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये खात्रीशीररित्या आपल्या जीवनाची वाटचाल करायची आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या प्रभू सोबत जीवन जगत असताना आम्हाला निश्चितपणे आपली प्रत्येक पाऊल पुढे टाकायची आहे. प्रत्येक एखादं पाऊल पुढे टाकत असताना अंदाजाने टाकायचं नाहीये. ख्रिस्ती जीवन पाऊल टाकण्यासाठी अंदाजाने पाऊल टाकण्याकरिता देवाने आम्हाला निवडलेलं नाही. देवाने आम्हाला पुढे जाण्याकरिता अंधाराने आम्ही पुढे जावं यासाठी देवाने आम्हाला निवडलेलं नाही. अंधारात एखादा व्यक्ती जसा चाचपडत चालतो, ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही तसे चाचपडत चालावे यासाठी देवाने आम्हाला निवडलेलं नाही. यासाठी आम्हाला त्याने ख्रिस्त दिलेला नाही, यासाठी त्या ख्रिस्ताचे पुनरुत्थान झालेले नाही. पण माझ्या प्रियांनो, खात्रीशीर आम्ही आपलं जीवन त्या देवासोबत जगावे यासाठी त्याने आपला एक पुत्र आमच्यासाठी दिला. त्या ख्रिस्ताचं मरण आम्हाला विशेष प्रकारे त्या ठिकाणी मी पाहतो की त्या ख्रिस्ताला ते मरण पत्करावं लागलं, पण त्यासोबतच जेव्हा त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे माझ्या प्रियांनो, त्या पुनरुत्थानाद्वारे आम्हाला खात्रीशीर जीवन जगण्याची संधी देव परमेश्वर आज देत आहे. खात्रीशीर जीवन जगण्याची संधी देव परमेश्वर आज आम्हाला देत आहे. आम्ही अंदाजाने जीवन जगू नये. आम्ही विशेष प्रकारे काही विचार करून की आम्हाला फक्त जगायचंय म्हणून आम्हाला जीवन जगायचं नाहीये, पण खात्रीशीररित्या आम्हाला प्रत्येक पाऊल जे आहे ते प्रभूमध्ये पुढे टाकायचं आहे. कारण त्याने आम्हाला ख्रिस्त दिला, त्या ख्रिस्ताचं पुनरुत्थान त्याने घडून आणलं. माझ्या प्रियांनो, याची खात्री वचनाच्या द्वारे त्याने आमच्या जीवनामध्ये करून दिलेली आहे. आणि म्हणून खात्रीशीर जीवन जगणारे आम्ही देवाचे लोक होऊया. खात्रीशीररित्या प्रत्येक पाऊल उचलणारे आम्ही देवाचे लोक होऊया. खात्रीशीररित्या आम्ही नवीन जन्म प्राप्त करून घेणारे देवाचे लोक होऊया. खात्रीशीररित्या माझ्या प्रियांनो, आम्ही आपल्या पुनरुत्थानाकरिता स्वतःची तयारी करून घेऊया. कारण जो प्रभूमध्ये मरणार आहे तो एक दिवस उठविला जाणार आहे. तेसलोनिकरास पहिले पत्र याचा 4 अध्याय वचन 13 ते 18 वचन आम्हाला सांगतं, जे ख्रिस्तामध्ये उठविले जाणार आहे ते उठविले जाणार आहे. माझ्या प्रियांनो, खात्रीशीररित्या त्या पुनरुत्थानाकरिता आम्हाला स्वतःच्या जीवनाची तयारी करायची. आम्ही म्हणू शकत नाही की माझ्या मरणानंतर मी तयारी करेन. मरणाच्या अगोदर त्या पुनरुत्थानाची तयारी आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायची.
मरणाच्या अगोदर आम्हाला आमच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे त्या देवाच्या सार्वकालिक जीवनाची तयारी आम्हाला आज करून घ्यावयाची आहे. ते आयुष्य जे प्रभूने आम्हाला दिलेलं आहे खात्रीशीररित्या प्रत्येक पाऊल त्याच्यामध्ये उचलावे याकरिता त्याने आम्हाला दिले. माझ्या प्रियांनो, आम्ही आपल्या जीवनामध्ये या गोष्टीची आज खात्री करून घेऊया, ख्रिस्त माझ्यासाठी पुनरुत्थित झालेला आहे. ख्रिस्त माझ्यासाठी पुनरुत्थित झाला. ख्रिस्ताने माझ्यासाठी त्या मरणावर विजय मिळविला. ख्रिस्ताने माझ्यासाठी विशेष प्रकारे मला नवीन जन्म मिळावा म्हणून ख्रिस्त पुनरुत्थित झाला, मृतातून तो उठविला गेला. आणि माझ्या प्रियांनो, ती खात्री आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून मी देवामध्येच पुढे जाईल. पुनरुत्थानाकरिता स्वतःची तयारी करून घेईल. नवीन जन्माची प्राप्ती मी आपल्या जीवनामध्ये करून घेईल. आणि विशेष प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान जे स्वीकारण्यात आलेलं आहे, जे पाप माझं पाप त्याच्यावर लादण्यात आलेलं आहे, मी पापरहित जीवन जगण्याचा प्रयत्न करेन. तर माझ्या प्रियांनो, या गोष्टी आम्हाला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे जो लाभणारा आशीर्वाद आहे त्यासाठी आम्हाला आमची तयारी करून घेणार आहे. म्हणून पापरहित जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. नवीन जन्म प्राप्ती, नवीन जीवनाची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि पुनरुत्थानासाठी स्वतःची तयारी करून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. परमेश्वर देव हा आमच्या येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे ते आमच्या जीवनामध्ये निश्चितच आशीर्वादित करेल. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जा सांगा माझ्या भावास की मी त्यांना भेटण्याकरिता येत आहे. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त ज्याप्रमाणे आता गेलेला आहे त्याच्या दुसऱ्या आगमनामध्ये तो आम्हालाही भेटण्याकरिता येणार आहे. आज त्याच्या वचनातून तो आम्हाला संदेश देत आहे, माझ्या दुसऱ्या आगमनाकरिता तुम्ही तयार आहात का? रॅप्चरसाठी तुम्ही तयार आहात का? अनपेक्षितपणे तुम्हाला कळत नसेल, तुम्ही आपल्या मित्रासोबत, भावासोबत, बहिणीसोबत, पत्नीसोबत, पतीसोबत, आपल्या आईसोबत, वडिलांसोबत तुम्ही बोलत असणार. अनपेक्षितरित्या माझ्या प्रियांनो, आमच्या कल्पने पलीकडे जर रॅप्चर झाला तर आम्ही देवाच्या सोबत असणार आहोत काय? त्या पुनरुत्थानाची खात्री आम्ही आपल्या जीवनामध्ये पापापासून दूर राहून नवीन जन्म प्राप्त करून त्या पुनरुत्थानासाठी तयारी आम्ही आपल्या जीवनाची करून घेत आहोत काय, हा प्रश्न विचारून याचं उत्तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये शोधायचं आहे. मरिया मगदलिनी आणि ती दुसरी मरिया त्या ठिकाणी येशूला शोधण्याकरिता गेले. तो पुनरुत्थित झाला आहे किंवा नाही याचा देखील कदाचित त्यांनी शोध घेतला असेल. ते कदाचित गेले असतील की नाही, प्रभूने सांगितले होते की मी उठणार आहे, माझा पुनरुत्थान होणार आहे, याचा शोध घेण्याकरिता ते गेले नाही. माझ्या प्रियांनो, अनेक प्रश्न आहेत. पण आज आम्ही या जगामध्ये जीवन जेव्हा जगत आहोत, आम्ही कुठला शोध घेत आहोत? ख्रिस्ताचा शोध घेऊन आम्ही आपले पाऊल पुढे टाकत आहोत काय? पुनरुत्थित ख्रिस्ताला आम्ही आपल्या जीवनातील परिस्थितीमध्ये शोधत आहोत काय? आमची परिस्थिती दुःखाची असेल, आमची परिस्थिती आनंदाची असेल, आमची परिस्थिती एकटेपणाची असेल, आमची परिस्थिती जी आहे ती फार क्लेशमय असेल, आजारीपणाची असेल, दुःखाची असेल, आम्हाला ठाऊक नाही. पण त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये पुनरुत्थित ख्रिस्ताचा शोध आम्ही घेण्याचा प्रयत्न करीत आहोत का, हा प्रश्न आज या पुनरुत्थानाच्या रविवारी आम्हाला प्रत्येकाला शोधायचा. की आम्हाला देवाने जेव्हा आनंद केलेला आहे तेव्हाच प्रभूचा शोध घ्यायचा, दुःखाच्या समयी त्याला नाव ठेवायचे नाही. माझ्या प्रियांनो, आमचा परमेश्वर प्रत्येक वेळी त्याचा शोध आम्ही घ्यावा या योग्यतेचा तो देव आहे. त्या शोधाचा आशीर्वाद जो आहे, परिणाम जो आहे, निश्चितच आशीर्वाद स्वरूपात तो आमच्या जीवनामध्ये देतो. म्हणून आज या पुनरुत्थानाच्या रविवारी त्या पुनरुत्थित ख्रिस्ताची खात्री आज माझ्या प्रियांनो आम्हाला आमच्या जीवनामध्ये करून घ्यावी. पापापासून आम्ही स्वतःला लिप्त ठेवूया, कारण आमचे पाप त्याच्यावर लादण्यात आलेले. आम्ही नवीन जन्म प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करूया, कारण त्या ख्रिस्ताने विशेष प्रकारे त्याचं पुनरुत्थान जे आहे ते आम्हाला नवीन जन्माची आशा देत आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये पुनरुत्थानासाठी अर्थात त्या देवासोबत राहण्यासाठी, सार्वकालिक जीवनासाठी आम्हाला मरण अगोदर स्वतःच्या जीवनाची तयारी करायची. आम्हाला ठाऊक नाही आम्हाला संधी भेटेल किंवा नाही, आम्हाला ठाऊक नाही आम्हाला अशा प्रकारची अपॉर्च्युनिटी आमच्या जीवनामध्ये भेटेल किंवा नाही. पण माझ्या प्रियांनो, वेळ आहे तोवरच आम्हाला संधी साधून घ्यावयाची आहे. आणि म्हणून त्या पुनरुत्थानासाठी आज आम्हाला आमच्या जीवनाची तयारी करावयाची आहे. आणि म्हणून आज या ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद विशेष प्रकारे या प्रभुवाच्या उपासनेच्या माध्यमातून जेव्हा आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करीत आहोत, आम्ही आपल्या जीवनामध्ये याची खात्री करून घेऊया, आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये खात्री करून घेऊया आणि आपलं प्रत्येक पाऊल त्या पुनरुत्थित ख्रिस्ताच्या मागे टाकण्याचा आपण प्रयत्न करू. परमेश्वर देवा वचनाद्वारे आम्हा प्रत्येकास आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बाबा, प्रिय प्रभू ईश्वराय, आम्ही या समय प्रभू पुन्हा एक वाट तुझ्या चरणावर येतो. प्रभू, तू आमचा पुनरुत्थित ख्रिस्त आहेस. प्रभू, सर्व जगाचे पाप तुझवर लादण्यात आले, त्या वधस्तंभावर तू आपली प्राणाहुती दिली. पण जेव्हा तू पुनरुत्थित झाला बाबा, या गोष्टीचं प्रमाण तू आम्हाला दिलं की तुझं ते बलिदान स्वीकारण्यात आलेलं आहे. प्रभू, तुझं ते पापाचं प्रायश्चिताचा यज्ञ तो परमेश्वरा हा मान्य झालेला आहे. म्हणून प्रभू आम्हाला पापरहित जीवन जगण्यास तू सहाय्य कर. प्रभू, नवीन जन्म जो तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे
त्या नवीन जन्माच्या प्राप्तीसाठी आम्ही झटावे अशी दया तू आमच्यावर कर प्रभू. आम्ही या समोर विनंती करू प्रभुराया. जे पुनरुत्थान प्रभू परमेश्वरा येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हासही आमच्या जीवनामध्ये देणार आहेस, त्या तुझ्या दुसऱ्या आगमनाकरिता प्रभू परमेश्वरा जेव्हा तू आम्हाला घ्यावयास येणार आहे प्रभू, त्यासाठी तू आमच्या मनाची अंतःकरणाची तयारी करून घे, आमच्या जीवनाची तयारी करून घे प्रभू परमेश्वरा. त्या पुनरुत्थानाकरिता प्रभू आम्ही तुझे विश्वासणारे प्रभू तत्पर असावे अशी दया तू आमच्यावर कर. या पुनरुत्थानाची खात्री जो आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आज मिळवून देत आहे प्रभू, त्याला प्राप्त करून घेण्यास तू आम्हा प्रत्येकावर तुझी प्रभू परमेश्वरा दया कर. आम्ही असं प्रभू आमचं जीवन पुढील वेळ आम्ही केवळ तुझ्या स्थानामध्ये समर्पित करू. प्रार्थना येशूच्या नावातून आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. प्रियानो, यावेळी काही सूचना आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की त्याने आमचा हा संपूर्ण उपवास समय जो आहे तो त्याने आशीर्वादाचा केला. या उपवास समयामध्ये आमच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे परमेश्वराने आम्हाला आध्यात्मिक लाभांनी भरलं. त्याच्या प्रार्थनेमध्ये वचनामध्ये त्याने आमची वाढ करून घेतलेली आहे, म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद असो. या उपवास समयात बिकट परिस्थितीमध्ये आम्ही असताना, या महामारीच्या परिस्थितीमध्ये असतानाही परमेश्वराने हा उपवास समय आमच्याकरिता आशीर्वादित केलेला आहे, म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद असो. त्यासोबतच आमचे सर्व मंडळीचे जे लेक्चर्स आहेत त्याचे देखील यावेळेस मनपूर्वक आभार आहे की या उपवास समयामध्ये ज्या काही प्रार्थनेच्या जबाबदाऱ्या आपल्याला सोपण्यात आलेल्या आहेत त्या आपल्या सर्व प्रार्थनेच्या जबाबदाऱ्या आपण योग्य प्रकारे पार पाडल्या. आणि निश्चित अर्थाने या उपवास समयामध्ये प्रत्येक कुटुंबास आपल्या माध्यमातून देवाचा आशीर्वाद जो आहे तो प्राप्त झालेला आहे, म्हणून सर्व लेख टीचर्स यांच्याकरिता परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. जो काही विशेष प्रकारे या प्रार्थने दरम्यानचा आपला खजिन्याचा अहवाल आहे तो ट्रेजरर साहेबांनी मागे नोटीस बोर्डवर लावलेला आहे, तो देखील आपण विशेष प्रकारे जाताना आपण पाहू शकता. या सर्व प्रार्थना झालेल्या त्या परमेश्वराने आशीर्वादित केलेल्या आहेत, त्याबद्दल जिवंत देवाच्या नावाला मान मागू, आदर सन्मान असो. त्याचप्रमाणे प्रियानो, या पवित्र सप्ताहातील देखील प्रत्येक प्रार्थना देव परमेश्वराने आशीर्वादित केल्या. हा परमेश्वर देव हा आम्हाला त्याच्या कृपेने त्याच्या आशीर्वादाने चालविला आहे, म्हणून त्या जिवंत देवाची स्तुती असो. काल विशेष प्रकारे आपण पवित्र सप्ताहातील शनिवारी कौटुंबिक साखळी प्रार्थनेमध्ये आपण आपला वेळ व्यतीत केलेला आहे. ज्या ज्या प्रियजनांनी ज्या ज्या कुटुंबांनी विशेष प्रकारे यामध्ये सहभाग घेतला त्यांचे देखील मी यावेळेस मनपूर्वक आभार मानितो. मंडळीचा पाळत या नात्याने परमेश्वर देवाने आपल्या सर्व कुटुंबांना आशीर्वादित केले, यासाठी मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देत आहे. आणि परमेश्वराजवळ हीच विनंती करतो की येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येक कुटुंब अधिक आध्यात्मिक लाभांनी परिपूर्ण व्हावे. देवाचे आशीर्वाद, देवाची दया, शांती, आरोग्य, त्याचं समाधान, त्याचे सर्व दैवी गोष्टी आमच्या कुटुंबांमध्ये आम्हाला प्राप्त व्हावे, हीच प्रभूचरणी यावेळेस मी विनंती करीत आहे. या सर्व गोष्टींकरिता देखील देव परमेश्वराच्या नावाला मान मागू, आदर सन्मान असो. त्यासोबत आपण प्रत्येकास विनंती करण्यात येत होती या उपवास समयामध्ये जे आपण स्वराकाराचे अर्पणाचे डबे आपण घेऊन गेलेले आहोत, ते आपले सर्व स्वराकाराचे अर्पणाचे जे डबे आहेत ते आपल्याला या पुनरुत्थानाच्या प्रभुवारी आपणास समर्पित करावयाचे आहेत. ज्या प्रियजनांनी आणले त्यांनी या ठिकाणी पुढे समर्पित केलेले आहेत, पण अजूनही जर आपल्याकडे ते असतील तर आपण दानार्पणाच्या वेळी देखील पुढे येऊन या ठिकाणी ते दानाचे स्वराकाराचे अर्पणाचे जे डबे आहेत ते आपण या ठिकाणी पुढे येऊन आपण ठेवावेत की जेणेकरून आपण प्रार्थना करते वेळी देव परमेश्वराचा आशीर्वाद त्यावरही आणि आपल्या कुटुंबावरही आपण विशेष प्रकारे मागून घेऊ. त्याचप्रमाणे प्रियानो, आपण परमेश्वराच्या नावाला आपल्याला धन्यवाद द्यावयाचा आहे. या बिकट परिस्थितीमध्ये परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला चालवित आहे. पुन्हा एक बार या वर्षाप्रमाणे या वर्षी देखील हा कोरोनाचा प्रादुर्भाव फार झपाट्याने वाढत आहे आणि विशेष प्रकारे आम्ही पाहतो की याची संख्या देखील जी दिवसाची जी काउंटिंग आहे ती देखील वाढत चाललेली आहे. या परिस्थितीमध्ये परमेश्वर देवाने आम्हाला सुरक्षित राखावे. गेल्या वर्षभर ज्याप्रमाणे तो आमच्या सोबत होता, पुढे तर अधिक बिकट परिस्थिती होत आहे. परमेश्वर देवाची कृपा, त्याची सुरक्षितता, त्याचं आरोग्य जे आहे ते आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्हाला विशेष प्रकारे प्राप्त व्हावं ही आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. आणि आपण प्रत्येक जण आपापली काळजी घेऊया, आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया. थोडाही त्रास आहे कृपा करून अंगावर काही काढू नका आणि लवकरात लवकर जे काही आपल्याला उपचार घ्यावयाचे आहेत माझ्या प्रियांनो ते आपल्याला लवकरात लवकर घ्यावयाचे आहेत. माझ्या प्रियांनो, हा दुसरा कोरोनाचा जो स्ट्रेन आलेला आहे हा भयानक आहे, आम्हाला कळत नाही आणि अचानक माझ्या प्रियांनो दुःखद प्रसंग घटना आमच्या जीवनामध्ये घडतात. आणि म्हणून आपण कृपा करून आपल्या प्रत्येक जण आपापल्या जीवनाची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या घरातील लेकरांची काळजी घ्या, आपल्या घरातील ज्येष्ठ सभासदांची तुम्ही काळजी घ्या आणि योग्य त्या उपाययोजना ज्या आहेत त्या योग्य वेळी विशेष प्रकारे प्रत्येकाने घ्यावे, हीच माझी आपल्या प्रत्येकास नम्र विनंती आहे. देव परमेश्वराच्या नावाला मान मागू, आदर सन्मान असो.
येणाऱ्या आठवड्याकरता ज्या आपल्या सूचना होत्या त्या येण्याप्रमाणेच होत्या. अजूनही जर काही सूचना असतील तर विशेष प्रकारे त्याची कल्पना आपणास देण्यात येईल. कदाचित येणाऱ्या दिवसामध्ये जर लॉकडाऊन लागत आहे पुन्हा एकदा आम्हाला गेल्या वर्षाप्रमाणे ऑनलाईन जर वक्त्या घ्यावं लागल्या तर आम्हाला ठाऊक नाही कशा प्रकारे पुढचं नियोजन आपणास करावं लागेल. पण जे काही होईल आपल्याला त्याची कल्पना द्यावं लागेल तर निश्चितच आपल्या प्रत्येकाचं जे सहकार्य आहे ज्याप्रमाणे येथवर लाभलेलं आहे येथून पुढे देखील आपलं सहकार्य लाभेल ही अपेक्षा पाळक व पाळकी समिती आपल्या मंडळीकडून करीत आहे. परमेश्वराच्या नावाला याकरिता धन्यवाद असो. या प्रियानो यावेळेस आपण आपलं दानार्पण जे आहे ते प्रभूला समर्पित करणार आहोत. सर्वात प्रथम आपलं पहिलं नियमित जे दानार्पण आहे ते आपण पुढे येऊन या भांडारामध्ये आपण टाकणार आहोत. जे बाहेर प्रियजन आहे त्यांच्याकडे अन्नाताई जे आहे ते त्या ठिकाणी विशेष प्रकारे दानपात्रामध्ये आपलं दानार्पण त्या ठिकाणी येईल. पहिलं गीत होईल त्यानंतर दुसरं दानार्पण होणार आहे. अर्थातच आपल्या पुनरुत्थानाच्या रविवारचे जे उपकार स्तुतीची आपली अर्पण आहे शुभ्रदानाची जी आपली पाकिटं आहे ते देखील आपण यावेळेस प्रभूला अर्पित करणार आहोत. आणि मग आपण दुसऱ्या गीताच्या वेळेस आपल्या जे पुनरुत्थानाच्या रविवारची जी आपली अर्पणाची पाकिटे आहे ती आपण दुसऱ्या गाण्याच्या वेळेस आपणास अर्पित करावयाची आहे. याची कृपा करून आपण नोंद घ्यावी. पहिलं दानार्पण नियमित होईल आणि दुसरं दानार्पण पाकिटांच्या स्वरूपात आपण प्रभूला अर्पित करूया. याप्रमाणे प्रार्थना करू. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बाप्पा प्रिय परमेश्वराया मी यावेळेस तुझ्या चरणाजवळ येऊन प्रभू तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत. प्रभू आमच्या जीवनामध्ये अनेक आशीर्वाद तुझ्याद्वारे आम्हाला लाभलेले आहेत. मग प्रभू आम्ही या समोर तुला विनंती करतो की प्रभू जे तुझं आहे तुला देण्यास तू आम्हाला प्रेरित कर प्रोत्साहित कर. आणि प्रभू परमेश्वरा प्रभू आमच्या देण्याद्वारे तुझं गौरव देवीच आम्ही असं तुला विनंती करतो. संतोषाने दिलाला तुला प्रिय आणि तुझं वचन सांग. प्रार्थना येशूच्या नामात म्हणून काय बापा आमेन. मंडळी यावेळेस आपल्या स्थानावर उभी राहील. जर कोणी अद्याप पाकिट जे आहे ते आपण घेतलेले नसतील तर आपण ते घेऊ शकता. आपल्याकडे जर नसतील तर आपण या ठिकाणी हात वर करून सांगू शकता की जेणेकरून बाहेरून कोणी एक व्यक्ती येऊन आपणास ते देऊ शकेल. पहिलं गीत होत असतं आपण आपलं नियमित दानार्पण जे आहे ते प्रभूला समर्पित करूया.
या प्रियानो यावेळेस आपण आपलं दुसरं दानार्पण जे आहे ते आपण प्रभूला समर्पित करणार आहोत. आणि विशेष प्रकारे आपल्या पुनरुत्थानाची जे या दानार्पणाची जी पाकिट आपल्याकडे आहे ते आपण यावेळेस प्रभूला समर्पित करणार आहोत. आणि या गीता दरम्यान आपण प्रभूला विशेष प्रकारे ते समर्पित करू. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, प्रिय परमेश्वराय, आम्ही यावेळेस पुन्हा एक बार प्रभू तुझ्या चरणाजवळ समर्पित होत आहोत. प्रभू परमेश्वरा, मोठ्या आदराने सन्मान प्रभू आम्ही जे तुला देत आहोत, प्रभू परमेश्वरा त्याचा तू स्वीकार करावा. प्रभू तुझा आशीर्वाद या माध्यमातून आम्हाला लाभावा हीच आम्ही या समय तुला विनंती करू. प्रार्थना येशूच्या नावातून ऐकली आहे. आमेन. या प्रियाने यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, प्रिय परमेश्वराय, आम्ही यावेळी आपली दृष्टी तुझ्याकडे लावित आहोत. प्रभू परमेश्वर, आमच्या जीवनामध्ये प्रभू जे काही आम्हाला प्राप्त आहे ते सर्व तुझद्वारे आहे. आमचा विश्वास आहे बाप्पा, आमच्या परिश्रमांना प्रभू परमेश्वर सफळ करणार तो आमचा देव आहे. प्रभू परमेश्वर, या समय तुझ्या पवित्र भंडारामध्ये आम्ही आपली जी अर्पण केलेली आहे प्रभू परमेश्वर, आमचे नियमित दान प्रभू परमेश्वर, आमचं त्या समवेत त्या परमेश्वरा या पुनरुत्थानाच्या रुवाचे प्रभू परमेश्वरा, प्रभू उपकार तुझं अर्पण प्रभू तू या स्वीकार कर. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू बाप्पा, मी या समय तुझ्यावर प्रार्थना करीतो. प्रभू परमेश्वरा, तुला दिल्या प्रभू परमेश्वरा तू आशीर्वाद लाभतो. तू 100 पट प्रभू परमेश्वरा आशीर्वादाचा अनुभव प्रभू तू देतो. प्रभू त्याची प्रचिती प्रत्येक आमच्या जीवनामध्ये बाबा प्रत्येकास प्राप्त होऊ दे. प्रभू परमेश्वरा, प्रभू अधिक प्रभू तुला देणारे सरळ तुला देणारे तुझे लोक असावे अशी तू दया करावी. आम्ही या समय तुझ्यावर विनंती करीत आहोत. प्रभू बाप्पा, आमचं जीवन आम्ही या समय तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करीतो. प्रभू बाप्पा, आम्ही या समय प्रभू परमेश्वरा तुझी प्रार्थना करीत आहोत. त्या दानासह प्रभू आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा तू स्वीकार कर. प्रभू सदैव प्रभू परमेश्वरा तुझी कृपादृष्टी प्रभू परमेश्वरा तुझं वर्धस्त आमच्या प्रत्येकाच्या जीवनावर तुझं आम्ही या समय तुझे उपकार मानत आहोत. आमच्या प्रियजनांनी प्रभू या आठवड्यामध्ये प्रभू आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत. आपले लग्नवार्ष आपण दिन साजरे केलेले आहेत. प्रभू अशा प्रत्येक प्रियजनांना आम्ही या समय या आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रत्येकाच्या जीवनाची काळजी घे. प्रत्येकावर प्रभू परमेश्वरा तुझा आशीर्वाद दे. नवीन वर्ष प्रभू त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये जो लाभलेला आहे प्रभू परमेश्वरा तुझ्याद्वारे प्रभू ते आशीर्वादच व्हावं ही देखील आम्ही या समय तुला विनंती करीत.
बाबा प्रभू परमेश्वरा या समय तुझ्या चरणाजवळ असताना प्रभू प्रार्थना करीत आहोत की त्या प्रभू परमेश्वराची बुद्धी कशी आजारी आहे तशांना पुन्हा एक बार प्रभू आम्ही तुझ्यामध्ये समर्पित करीत आहोत बाबा प्रभू परमेश्वरा स्वप्नील आणि कुशवंत प्रभू त्या या लेकरांना देखील आम्ही तुझ्यामध्ये समर्पित करतो बाबा त्यांना तुझं आरोग्य प्रदान कर प्रभू परमेश्वरा त्यांचं जीवन प्रभू तुझ्या आशीर्वादाने प्रभू आम्ही या समय तुला हीच विनंती करीत आहोत प्रभू बाबा प्रभू राया परमेश्वरा विशेष प्रकारची अंतःकरणाचा स्पर्श करून त्या लेकरांना होऊ दे आम्ही या समय तुला विनंती करीत बाबा प्रभू परमेश्वरा आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत प्रभू परमेश्वरा आमचे प्रभू सचिन दादा प्रभू आणि त्यासोबतच लायनांटी यांच्याकरिता देखील प्रभू परमेश्वरा हॉस्पिटलमध्ये प्रभू औषधोपचार घेत असताना प्रभू तू त्यांना देखील प्रभू परमेश्वरा बरोबर त्यांना प्रभू तुझं आरोग्य दे प्रभू आम्ही या समय तुला विनंती करतो बाबा प्रभू परमेश्वरा आम्ही या समय तुला विनंती करतो की प्रभू परमेश्वरा प्रभू तुझी साक्ष त्यांच्या जीवनामध्ये असावी आणि प्रभू तुझं गौरव त्या परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये प्राप्ती आरोग्यापर्यंत होईल अशी तू दया कर आणि या समय तुझ्याजवळ विनंती करतो बाबा आम्ही या समय तुझं प्रार्थना करतो की तरी प्रियजन प्रभू परमेश्वरा प्रभू त्या परमेश्वरा आपल्या दुःखात आहे त्रासात आहे बाबा प्रभू प्रत्येकांना प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याने तू कर बाबा प्रभू परमेश्वरा पुनरुत्थित ख्रिस्ताच्या द्वारे प्रभूची खात्री आपल्याला आमच्या जीवनामध्ये प्राप्त आहे त्या खात्रीने प्रभू आमचं जीवन आम्ही पुढे तुझ्यामध्ये अग्रेसर करावे अशी तू दया कर आम्ही असं प्रभू परमेश्वरा प्रभूच्या विधीमध्ये आम्ही सहभागी होत असता प्रभू काय प्रभू परमेश्वरा तू आमच्या सगळे प्रभू पावित्राने युक्त होऊन आम्ही तुझ्यामध्ये प्रभू सहभागी व्हावे अशी तू दया करतो कळत झाल्या प्रत्येक चुकाबद्दल तुला आम्हाला क्षमा करावी ही देखील आम्ही असं विनंती करतो रायपा प्रभू या दाराचं आमचं समर्पण तुला करतो मंडळीतील प्रत्येक लहान मुलींना तुझ्या आशीर्वादामध्ये समर्पित करीत प्रार्थना आमचा तुझ्या तारखे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यात कोणी काय माफून जाईल बापा आमीन या यावेळेस आपण उभे असताना या विधीमध्ये पुढे सहभाग होऊया धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे तुम्हाला आपल्या पापकर्माचा खरा मनापासून पश्चाताप झालेला आहे तुम्ही आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी प्रेमाने व उदारपणाने वागता परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्व समर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा आपण यावेळेस आपल्या स्थानावर बसू शकता पुढील या पवित्र विधीमध्ये आपण सर्वजण सहभागी होऊया आपण यावेळी मिळून सर्वजण पुढील प्रार्थनेत सहभागी होऊया हे सर्व समर्थ परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या सर्व वस्तूंच्या उत्पन्नकर्त्या सर्व मानवांच्या न्यायाधीशा आम्ही तुझ्यासारख्या दैविक कृपासारख्याच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी काही वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला तर तुझा क्रोधाग्नी भडकला हे अगदी यथायोग्यच झाले की पापे आम्ही पदार्थ घेतो त्याबद्दल आम्हाला फार खेद पश्चाताप व शोक होत आहे त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात त्याचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे हे परमदयाळू पित्या आम्हाला दया कर आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नावाचा बहुमोल व गौरव व्हावा म्हणून यापुढे वरतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल तुला संतोष होईल असे कर आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमीन सर्व समर्थ परमेश्वरा आमच्या स्वर्गातील पित्या तू परमदयेने वचन दिले आहेस की जीवनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पापांची तू क्षमा करतो आम्हावर तू दया कर आमच्या सर्व पापांची क्षमा करून त्यापासून आम्हाला मुक्त कर आमच्या सद्वृत्ती बळावू दे आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमीन हे सर्व समर्थ परमेश्वरा तुझ्यापुढे सर्व मनुष्यांची अंतःकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहित आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही आम्ही तुझ्यावर पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्त शुद्धी कर आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमीन
हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या वेळेजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरोसा बाळगून येत नाही. अनेक वेळा अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरोसा ठेवून येतो. तुझ्या वेदाचा तू देखील तिथून घ्यावयास आम्ही योग्य नाही. परंतु तुझ्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहे. या सोयी दयाळू प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापाचे क्षालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठाई राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त त्यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर व द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. आमेन. सर्व समर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त त्याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाच्या भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तुझ्या युगाने त्याने दास प्राणाहुती दिली व जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चित्ताचा त्याचा सांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहा, अशी आपल्या पवित्र शुभस्मरणात आम्हाला आज्ञा केली आहे. या सोयी दयाळू पित्या, आम्ही तुला नम्रतेने विनवितो की तू आमची ऐक आणि असे कर की तुझा पुत्र आमचा चालणारा येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस याचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन व त्याच्या पवित्र वदन्य शरीराचे व रक्ताचे वाटे करी व्हावे. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास घेऊन म्हटले, ज्या खा तुम्हासाठी दिले जात आहे असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पिला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील त्या पापाच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता बहुतांकरिता सांडले जात आहे, असं हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितके दात तुम्ही आपले प्यार तितके दात हे माझ्या स्मरणार्थ करा. आमेन. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. या दूत आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्या बरोबर आम्ही तुझे दोन्ही नाम स्तुतितो आणि गौरव मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र 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 सैन्यांचा प्रभू देव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरली आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. यावेळेस मंडळी आपल्या स्थानावर उभे आहे. भाकर व द्राक्षरस आपल्याकडे येत असता आपण त्याचा स्वीकार करूया. आपल्यास विनंती आहे, सर्वात प्रथम आपण भाकर जी आहे ती ग्रहण करणार आहोत. आपल्याकडे ती आल्यानंतर आपण दोन्ही आपल्या हातामध्ये ठेवायची आहे. इथून शब्द वाचण्यात येतील आणि ते वचन वाचल्यानंतर आपण विशेष प्रकारे सर्वात प्रथम भाकर आपण स्वीकारूया व त्यानंतर प्याला याचा आपण ग्रहण करणार आहोत. बदल विशेष करून देण्याकरिता या ठिकाणी मदत करतील आणि त्यासोबतच अर्चनाताई जी आहेत त्या देखील या ठिकाणी देण्याकरिता पुढे येतील अशी मी त्यांना विनंती करतो.
यावेळेस आपण भाकर द्राक्षरसाचा स्वीकार करणार आहोत। सर्वात प्रथम जे आपल्याकडे देण्यात आलेलं आहे त्याचा वरचं जे कव्हर आहे ते आपण काढावे आणि जी भाकर आहे ती आपण यावेळेस आपल्या हातामध्ये घेऊया। आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले ते तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून तुमच्या जीवात्म्याचे रक्षण करू। ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला त्याच्या स्मरणार्थ घेऊन खा आणि उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून याच्या योगाने पोषण करून घ्या। आपण भाकर सर्वजण एकत्रितरित्या ग्रहण करूया। त्यासोबतच आपणास विनंती आहे तो प्याला देखील आपल्याकडे आहे त्याच्या एका बाजूने प्लास्टिक जे आहे ते कव्हर बाहेर आलेलं आहे त्याला आपण कृपा करून थोडेसे उडावे बाजूला करावे आणि मग वचन बोलल्यानंतर आपण सर्वजण हा प्याला देखील एकत्रितरित्या ग्रहण करूया। आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यास सनातन जीवनासाठी राखो। ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले त्याच्या स्मरणार्थ हा प्या व उपकार माना। आपण एकत्रितरित्या प्याला ग्रहण करूया। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। परमेश्वराचं नाव धन्यवादी असो। त्या परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राद्वारे अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळविण्यासाठी आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला नवीन जन्म दिलेला आहे आणि या नवीन जन्मामध्ये आम्ही सदुदित अग्रेसर होत राहावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असावे हीच प्रभूचरणी यावेळेस प्रार्थना आहे। परमेश्वर देव आम्हाला त्या नवीन जन्माकडे अग्रेसर होण्यास याची कृपा करू। प्रार्थना येशूच्या नावाने मागत आहोत आमेन। आपण सदुदित शांतीने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या समवेत आपल्या जीवनाची वाटचाल करूया आणि सदुदित त्याच्या सेवेमध्ये देखील आपण तत्पर असूया ख्रिस्ताच्या नावे आमेन। यावेळेस या पुढील प्रार्थनेमध्ये आपण सर्वजण एकत्रितरित्या सहभागी होणार आहोत। हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पित्या आम्ही तुझे नम्रदास मनापासून तुला विनंती करीतो की तू आपल्या पितृतुल्य करुणेने आमचा स्तवनाचा उपकार स्मरणाचा यज्ञ स्वीकारून घेण्याची दया कर आणि आमची परम नम्रतेची विनंती ऐकून असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य व मरण या योगे व त्याच्या रक्तावरच्या श्रद्धेच्या योगे आम्हास व तुझ्या संपूर्ण मंडळीस पातकाची क्षमा व्हावी व त्याच्या यातनेमुळे प्राप्त होणारे सर्व लाभ मिळावे आणि हे प्रभू येथे आता आमचे योग्य पवित्र व जिवंत बलिदान व्हावे म्हणून आम्ही आपणास म्हणजे आमचा जीवात्मा व देह तुझ्या समोर ठेवून अर्पण करतो आणि आम्ही तुला नम्रतापूर्वक आग्रहाने विनवितो की जे आम्ही प्रवचन केले आहे त्या सर्वांस तुझ्या अनुग्रहाने व दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण कर आणि जरी आम्ही आपल्या नाना प्रकारच्या पातकांमुळे तुला बलिदान कराव्यास योग्य नाही तरी आम्ही तुला आग्रहाने विनवितो की आमच्या अपराधांची क्षमा करून हे आमचे आवश्यक कर्तव्य व सेवा यांचा स्वीकार कर। येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याकडून व त्यासहित पवित्र आत्म्याच्या ऐक्याने हे सर्व समर्थ पित्या तुला पूर्ण आदर व गौरव युगानुयुग असो। परमउंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसावर प्रसन्नता। हे प्रभू परमेश्वरा स्वर्गातील सर्व समर्थ पित्या आम्ही तुला स्तुतितो आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो। हे प्रभू एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता हे प्रभू परमेश्वरा परमेश्वराच्या पोकरा पित्याच्या पुत्रा तू जगाची पातके दूर करतोस तू आम्हावर दया कर जगाची पातके दूर करतोस तू आमची प्रार्थना मान्य करून घे। तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस तू आम्हावर दया कर कारण की तूच एक पवित्र आहेस तूच एक प्रभू आहेस तूच एक हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस आमेन। या आपण यावेळेस प्रभूने शिकलेली प्रार्थना सर्वजण एकत्रितरित्या बोलूया। हे आमच्या स्वर्गातील प्रार्थना तुझे नाव पवित्र मानले जावे तुझे राज्य येईल तसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची क्षमा कर प्रार्थना जसे आपल्या ज्ञानास सोडून तसेच आमचे गुन्हे आम्हास आणि वास करू शकतात परमास कारण की राज्य सामर्थ्य आणि ही सर्व काळ तुझीच आहे आमेन। आणि आता आमचा त्रिएक परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा जो आमच्या जीवनाचा निर्माण करता आहे जो आमच्या जीवनाचा तारणारा आहे जो आमच्या जीवनाचा कैवारी आहे याची प्रीती कृपा व सहभागिता येथून ख्रिस्ता सर्व काळ आम्हाला त्याच्या विश्वासधाऱ्यांसह युगानुयुग असो आमेन।
तीच तो त्याच्या विश्वास असू. आमीन. प्रवेशीच्या प्रेमळ व पवित्र नावात पुन्हा एकदा आपण प्रत्येकाला सलामाची ही पुनरुत्थानाची उपासना परमेश्वराने आमच्याकरिता आशीर्वादाची केली म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो, यावेळेस आपण विशेष प्रकारे बाहेर जात असताना आपणास विनंती आहे की जे मागचे लोक आहेत ते आधी बाहेर जातील आणि नंतर पुढील लोक त्यांच्यानंतर मागे येतील, जेणेकरून गर्दी होणार नाही. कृपा करून आपण आपल्या जीवनाची काळजी घेऊया, प्रार्थनेमध्ये वाढूया आणि सदोदित परमेश्वराच्या सेवेत आपण तत्पर असूया. प्रभू उठला आहे. बरोबर उठलाय.